नमस्कार मंडळी, मी उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण मक्याचं कणीस वापरून मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा बनवतोय। तर हा ढोकळा दिसायला जेवढा सुंदर आहे तेवढा चवीला सुद्धा एकदम टेस्टी तयार होतो। चला तर मग अतिशय सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे। रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक मक्याचं कणीस घेतलेला आहे। तर हे स्वीट कॉर्न आहे, साधा मका सुद्धा वापरू शकता। तर मका आपल्याला अगोदर सोलून घ्यायचंय। वरचा जो केसांचा भाग आहे तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे। मक्याचं कणीस आपण थोडंसं बाजूला ठेवून देऊया आणि एका भांड्यामध्ये इथे मी अर्धा कप एवढा बारीक रवा घेतलेला आहे। त्याच कपाने अर्धा कप बेसन घ्यायचे। बेसन आणि रवा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये त्याच कपाने अर्धा कप दही टाकून घ्यायचे। दही थोडंसं फेटून घ्यायचं आहे। आता दही, बेसन आणि रव्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला समान ठेवायचं आहे। आता दही, बेसन आणि रवा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। रवा आणि बेसन छान असं भिजलं गेलं पाहिजे। असे रवा आणि बेसन भिजण्यासाठी दह्यातलं पाणी पुरेसं नसेल तर त्यामध्ये तुम्ही 1 हात 2 चमचे पाण्याचा वापर करू शकता एक्स्ट्रा। तर इथे मी 1 चमचाभर पाण्याचा वापर केलेला आहे। पाणी टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं। तर हे बॅटर जे आहे ते अगदीच पातळ करायचं नाही किंवा खूप घट्ट सुद्धा ठेवायचं नाही। तर इथे तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता। हलकसं हे पातळसर हे मिश्रण तयार झालं। आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनिटांसाठी रवा भिजण्यासाठी ठेवून देऊया। आता मक्याचे दाणे आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही अगदी झटपट काढायचे असतील तर अशा पद्धतीने सुरीने कट करून सुद्धा ही मक्याचे दाणे काढून घेऊ शकता। जर मक्याचे दाणे आपण हाताने एक एक दाणा काढत बसला तर बराच वेळ जातो, पण सुरीने अशा पद्धतीने कट केल्यामुळे अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला ही मक्याचे दाणे काढून घेता येतात। तर ही काढलेली मक्याची दाणे मी इथे त्याच कपामध्ये मोजून पाहिले तर बरोबर 1 कप एवढी ही मक्याची दाणे आहेत। तर ही मक्याची दाणे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहेत। तर मिक्सरला बारीक करत असताना मिक्सर आपल्याला चालू बंद करायचा आहे आणि छान असं रवाळ हे वाटून घ्यायचे। अगदीच बारीक करायचं नाही किंवा खूप जाड सुद्धा ठेवायचं नाही। तर हे स्वीट कॉर्न आपण बारीक करत असताना ह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। शक्यतो ताज्या मक्याचा वापर करायचा, त्यामध्ये पाण्याचा अंश भरपूर प्रमाणात असतो। आता हे रवाळ असं वाटून घेतल्यानंतर इथे आपण रवा आणि बेसन जे आहे भिजत ठेवून साधारण 10 ते 12 मिनिट झाले होते। हे बारीक केलेलं जे मक्याचं मिश्रण आहे ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची, पाव चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ घालायचं आणि चिमूटभर ह्यामध्ये हिंग घालायचं। हिंगामुळे या ढोकळ्याला चव सुद्धा छान येते आणि पचायला सुद्धा हलका होतो। अर्धा चमचा साखर टाकून घेतली आणि अगदीच अर्धा चमचा इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्व टाकल्यानंतर एकाच दिशेने आपल्याला साधारण 2 मिनिटांसाठी हे फेटून घ्यायचे। तर हे छान असं फेटून झाल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वाफवून घेणार त्या भांड्याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आणि बॅटरमध्ये इनो टाकण्या अगोदर साईडला आपल्याला पाणी सुद्धा गरम करायला ठेवायचं आहे। तर इथे मी अर्धा इनोचं पॅक इथे वापरलेला आहे। चमच्याने जर मोजलं तर अर्धा चमचा इथे इनो मी वापरलेला आहे। इनो टाकल्यानंतर व्यवस्थित असं हे एकाच दिशेने साधारण अर्ध्या मिनिटासाठी इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेतली आणि हे लगेच मिश्रण आपल्याला तेल लावून घेतलेल्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचंय। वरून थोडीशी इथे मी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे, त्यामुळे ढोकळा दिसायला अतिशय सुंदर दिसतो। आता साईडला इथे मी पाणी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। हे कुकरचं भांडं आपल्याला ह्या स्टँडवरती ठेवायचंय, वरून झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम करायची। मीडियम फ्लेमवरती साधारण 25 ते 28 मिनिटांसाठी ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। तर इथे साधारण 25 ते 26 मिनिट झालेले आहेत। आपण झाकण उघडून घेऊया आणि ढोकळा चेक करून पाहायचा आहे। ढोकळा चेक करत असताना अशा पद्धतीने टूथपिकने किंवा सुरीने चेक करून पाहायचं आहे, पण चेक करत असताना मध्य भागामध्ये आपल्याला चेक करायचं आहे। काडी क्लीन आलेली आहे म्हणजेच आपला ढोकळा छान असा शिजला गेलाय, वाफवला गेलाय। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ढोकळा आपल्याला एखाद्या जाळीवरती काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जाळीवरती काढल्यामुळे ढोकळा व्यवस्थित असा सर्व साईडने थंड होतो आणि पटकन तो डिमोल्ड करता येतो। साधारण 20 मिनिटांसाठी हा ढोकळा मी थंड होण्यासाठी ठेवला होता। 20 मिनिटांनंतर व्यवस्थित असा हा ढोकळा थंड झालेला आहे। आता अशा पद्धतीने अगोदर कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्यात आणि तुम्ही अशा पद्धतीने ढोकळ्याचे पीस करून घ्यायचे आहेत। आता आपण ढोकळ्यावरती टाकण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। तर
तडका पॅनमध्ये 1 चमचा भरून तेल टाकलं, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडल्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेली कढीपत्त्याची पानं टाकून घेतली। अगदी चिमूटभर हिंग आणि ह्या फोडणीला पुरेल इतपत ह्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आणि ही गरम गरम फोडणी आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायची आहे। तर मंडळी, स्वीटकॉर्न पासून ज्यावेळी आपण ढोकळा बनवतो त्यावेळेस पाण्याचा जो वापर आहे तो आपल्याला कमीत कमी करायचा आहे। जर थोडंसं जरी पाणी जास्त झालं तर ढोकळा शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, त्यामुळे पाण्याचा जो वापर आहे तो कमीत कमी करायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा आपला तयार झाला। तर ह्या पद्धतीने स्वीटकॉर्न पासून हा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा एकदा घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।